तुमचा आता बघूया परत अजून येतो का. अजून एक गावलेली आहे. हे बघा आता 5 झालेले असत, मग 4 होते, आता अजून एक वाढली आहे नंबर. एखाद्या डायरेक्ट आकडेच घेतले आतमध्ये. मंडळी विशाल सांगतात तुमका आता चौकशी झाली आहे ती. तसं नाही, पहिल्यांदा वाजते की चपातीचं एक बाईट घे. खूप दिवसात आज चपाती खाते. 4-5 दिवस फळे फोंड्यात गावाकच नाही. पाटा गेला त्याच्या सासऱ्याची चपाती झणझणीत डेके ॲट स्पायसी. चला आता आम्ही पण आता सुरुवात करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय बाय. थोडे बसलेत बारके खाटत मस्त डेके फोडतात, थोडे पाणी बिनी पितात. लागता भरून लागता. म्हणून मी आता हल्ले ऐसा कोंबड्याचे आतडे ते आता टाकले. बघी आता किती कुर्ले पकडतो. आज 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 खेकड्याची आमटी होईल माका. हे बघा मित्रांनो 4 झाले, अजून 2 गावले आपल्या. अशा प्रकारे तुमचा आता बघूया परत अजून येतो का. अजून एक गावलेली आहे. आता एकूण 5 झालेत. हे बघा पण बादलीत पाणी सारखं भरत राहता. आणि मान्सून बघा कसं झालं, एकदम टवटवीत. हे बघा आता 5 झालेले असत, मग 4 होते, आता अजून एक वाढली आहे नंबर. एखाद्या डायरेक्ट आकडेच घेतले आतमध्ये. शेवटची आता एक अजून एक भेटली आहे. हे बघा किती झालेत, 9 कुर्ले भेटलेत टोटल. 9 ते 10 कुर्ले गावलेत. आता आपल्या घराकडनं बोलायला जेव, मस्त जेवूया आणि परत विशाल दिसता तुमका. हे बघा तर विशालाने आम्ही मस्त कुर्ले पकडले. 10 मिनिटात 10 कुर्ले गावले आहेत आमका. आमचा किती नशीब भारी. आता बघा आता हे बघा बादली बिदली तुमका दिसता. तर चला आता आपण जाऊया घरात आतमध्ये. जेव पाऊस पण थांबलो, मस्तपैकी जेवूया वगैरे आणि मग परत आईसा टाकू घेऊया कुर्ल्यांची. ह्यासाठी बघा बादली घेऊन चढलो. आज धुमच्या ना संध्याकाळी. वाटूक नको. हो मिक्सर लायचं.
हे बघ कुर्ले बघितले का? कुर्ले आहेत ना त्यात? कुर्ले आहेत त्यात? अरे अजून एक आहे कुर्ली. कोणतो हे किती वेळ दाखव दुसरी केवढी देखो बघ कसलो अनांगो त्यातल्यान कचकन घेता ना घेतलं नाही हे असतं ना हा. ते घुसलं दाखव त्याला केवढं त्यामुळे सांगतो मीठ टाकतं आता आपल्या खेकड्याच्या रेसिपीमध्ये मीठ सॉल्ट टाकले मीठ टाकलंय अक्षय भाऊ बनायता आजची रेसिपी असा आमची. त्याच्यानंतर टाकायचा आपल्याला गरम मसाला. त्यानंतर गरम मसाला टाकतोय. गरम मसाला टाकलाय आपण. आता आपल्याला टाकायची हळद. आपला मालवणी मसाला. आपला आहे मालवणी मसाला बघा. झणझणीत तिखट लाल लाल भडक. हा मसाल्याचा डबा खुल्ल्या बोलल्या वास येतो. चपाटी वगैरे बिल्ली डोंगा. अजून वाईट तो टाकतो त्यानंतर वाटणमध्ये टाकायचं आहे ना. ठीक आहे. हे आता 5-6 मिनिटासाठी आपल्याला ठेवावं लागेल. 10-15 मिनिटं फोडणीसाठी कांदा इकडे वरून शिजल्याच्या नंतर टाकण्यासाठी कोथिंबीर आणि आपल्या इकडे डायरेक्ट सुरुवात करूया रेसिपीसाठी. आणि इकडे आपली गावरण चूल. चुलीवाला मस्त ठेवूया. गावामध्ये येऊन ते पण गावरान स्पेशल खेकडा रस्सा. So spicy. कांदा टाकलेला आता आलं लसूण पेस्ट. झणझणीचा आवाज येतो. सापसूप सापसूप. पकडा ना. इकडे मिक्स केलेला आपण कमी मिक्स केली. आता आवाज येता माझा सापसूप सापसूप. मोठे मोठे डेंगे आमचं मास्टर पुण्यातलो मास्टर आमचं बाई नेता. झमझम शिल्लक राहिलं ना पाणी. आता एक 5 ते 10 मिनिटं त्याला शिजत ठेवावं लागेल आपल्याला. हा मिक्स करतो आपण. तिखट मसाला गावठी मसाला. मालवणी मसाला टाकला का त्याच्यापेक्षा डेंजर तिखट मसाला. गावठी मसाला. खतरनाक.
डायरेक्ट खाल्लं की डायरेक्ट पळालं उकळलेलं वरती पाणी आहे ना, ते पण मस्त होतं शिजलं. कुर्ल्यासाठी आपण आहे ना एकाकडे तिकडे विकायला वाटण केलेलं आपण मालवणी पद्धतीतलं आपल्याला हे पण टाकायचं कुर्ले शिजल्यावरती शिस्त घातले कुर्ले पाणी पण टाकून त्याच्यावरती पाणी टाकल्यावरती आपल्याला समजतं की तिकडे शिजले तुम्ही उकळल्यावरती तेच पाणी आपल्याला आमटीमध्ये टाकायचं. तांब्यातला पण टाक घट्ट करायचं जरा ग्रेव्ही टाईप नाही जेवणार ना घट्ट आठवला बस नाही दूध टाक पाणी बघा आमच्या मैत्रिणी पण आहेत सोबत पार्टी होती ना उभी आलेली आपण मस्त कोथिंबीर वगैरे टाकून घेऊ. आता पार्टीला बघा कोण कोण हजर आले कोथिंबीर दाखव आणि आमचं बाबू बघा बाबू आता विषय मस्त टेस्ट करणार आहे. दाखवा तर इकडे विशाल टेस्ट करतोय. कसं आहे मीठ लागले का मंडळी मस्त आहे की थोडं सांबार झाले झालं जेवण घेतला बघा असं आहे. विशाल होता माझा होता. आता विशाल सांगा तुमका चौकशी झाली आधी मंडळी विशाल सांगता तुमका आता चौकशी झाली आधी टेस्ट बघते कशी गेल्या स्पाइस जरा तसं नाही पहिल्यांदा वाजता की चपातीचा एक बाईट घे. खूप दिवसात आज चपाती खाते मी 4-5 दिवस फळ्या फोंड्याचं गावाकच नाही पाटा गेला त्याच्या सासऱ्याची चपाती झणझणीत डेके ॲट स्पायसी. चला आता आम्ही पण आता सुरुवात करूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थोडे बसलेत बारके खात
मस्त डेके फोडतात तडे पाणी बिनी पितो